हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आणि आज आम्ही महाशिवरात्रीच्या यात्रेला चाललेलो आहे बाणगावला. हे बघा, ही माझ्या भावाची मुलं आहे आणि आम्ही सगळे पायी पायी चाललेलो आहे. ऊन पडलेलं आहे आणि हे जे माझ्या भावाची मुलं आहे त्यांनी स्कार्फ वगैरे काही आणला नव्हता, तर मग आम्ही असं ॲडजस्टमेंट करतोय. तर फ्रेंड्स, बाणगावला प्रभू श्रीरामांनी बाण मारला होता, त्यामुळे तिथे कधीच न आटणारी गंगा निर्माण झालेली आहे आणि शिवलिंग पण निर्माण झालेला आहे. बाणेश्वर असं नाव पडलेलं. फ्रेंड्स, हा बघा माझ्या भावाचा मुलगा आहे छोटा, आणि त्याला खर्ची दिलेली आहे आणि त्याने ती कशी ठेवली पा, जुगाड, एकदम जुगाड. हॅलो फ्रेंड्स, तर पोहोचलो आहे आम्ही बाणगावला. आहे बाणगाव आणि हे इथलं मारुती मंदिर आणि हे महादेवाचं मंदिर आहे. तिथे सभामंडप पण बनवलेला आहे आणि आम्ही लगेचच रांगेत उभं राहायला गेलो, कारण की खूप मोठी लाईन असते आणि दर्शनाला अर्धा ते पाऊण तास लागतो. दरवर्षी आम्ही दुपारी पायी पायीच जातो. आमची पायी पायी यात्रा असते. जवळपास 15-16 किलोमीटर आम्ही पायी पायी जातो दरवर्षी. आणि हे बघू शकता तुम्ही, मंदिर खूप छान मंदिर आहे आणि लिंग पण छान आहे. आणि तुम्ही बघू शकता इथं साधूसुद्धा येतात. खूप सारे लोक येतात खेड्यापाड्यावरचे आणि खूप मोठी यात्रा भरलेली असते. पाळणे वगैरे सर्व असतात. गेल्या गेल्या आम्ही गोळे खाल्ले पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग यात्रा फिरायला सुरुवात केली आम्ही. आणि तुम्ही बघू शकता टॅटू करायला सुद्धा आलेले असतात, म्हणजे काढून द्यायला, आणि लोक काढून पण घेतात. मग रस पिलो आम्ही, त्याच्यानंतर यात्रा फिरली. तर बघू शकता किती गर्दी. आणि हे मंदिर आहे. त्यानंतर या छोट्यांनी घड्याळ वगैरे घेतले आणि पाळणे बघायला गेलो आम्ही. खेळलो नाही काहीच आणि घरी आलो. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.